श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या छोट्याशा आणि छानशा अशा व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ खूपच खास असणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण वास्तुशास्त्राचे काही नियम पाहणार आहोत, जे की कॅलेंडरविषयी आहेत, म्हणजे दिनदर्शिका, जी की आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते. तर आता नवीन वर्षाला सुरुवात ही लवकरच होणार आहे व जुनं वर्ष जे आहे ते आता निघून जाणार आहे. म्हणजेच डिसेंबर महिना हा आता शेवटीच्या टप्प्यामध्ये आहे व जानेवारी महिना हा नवीन वर्षामधील जानेवारी महिना हा सुरुवात होणार आहे. तर ज्या प्रकारे आपण मराठी वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून मानतो, त्याच प्रकारे इंग्रजी वर्षाची सुरुवात ही जानेवारी महिन्यापासून होते असे मानतो आपण. गुढीपाडव्याला नवीन वर्ष हे साजरे करतोच, परंतु इंग्रजी वर्षाची देखील सुरुवात आपण साजरी करीत असतो. तर दोन्ही जे काही नवीन वर्ष साजरी करण्याच्या पद्धती आहेत त्या वेगवेगळ्या आहेत, परंतु नवीन वर्ष हे जानेवारी महिन्यापासून सुरू होते असे आपण मानून आपल्या जे काही वर्षभराचा दिनक्रम आहे किंवा वर्षभरामध्ये आपल्याला ज्या काही नवीन गोष्टी करायच्या आहेत, आपल्या शरीराविषयक किंवा आपल्या कामाविषयक किंवा आपल्या अभ्यासाविषयक असो किंवा मग आपल्या घरामधील काही मोठे मोठे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आपण जे काही प्रयत्न करायचे आहेत, त्याविषयी आपण अगोदरच नियोजन करून ठेवतो की आपल्याला या वर्षामध्ये या गोष्टी करायच्या आहेत. परंतु आपण प्रयत्नही मनापासून करतो, पण त्यामध्ये काही अडथळे हे येत असतात. तर असे का होते याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहेत का? जर नसेल केला तर यावर्षी नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर. तर हा व्हिडिओ आहे दिनदर्शिकेविषयी, म्हणजेच इंग्रजी वर्षाची सुरुवात ही जानेवारी महिन्यापासून होते, म्हणजेच कॅलेंडर. तर कॅलेंडर हे कोणत्या दिशेला लावावे? आता तुम्ही म्हणताल की कॅलेंडर कोणत्याही दिशेला लावा, काय फरक पडतो? तर तसे काही नसते. काही नियम हे वास्तुशास्त्रानुसार पाळायलाच हवेत. बरेचसे लोक असे आहेत जे की वास्तुशास्त्राला खूप मानतात व काही जण मानत नाहीत. परंतु ज्यांची कोणाची श्रद्धा आहे त्यांनी हे नियम नक्कीच पाळायला हवे की, आणि ज्यांची श्रद्धा नाही त्यांनी देखील यावर्षी या नियमाचे पालन करून पाहावे की आपल्या जीवनामध्ये याचा काय परिणाम होतो किंवा काही फरक दिसतो का. तर नवीन वर्ष हे आता 8-10 दिवसांनी सुरू होणार आहे, म्हणजेच जानेवारी महिन्याची सुरुवात ही होणार आहे व सर्वांनीच कॅलेंडर हे आपल्या घरामध्ये आणण्यासाठी किंवा कॅलेंडर आपल्या घरामध्ये कोणतं आणावं, कसं आणावं याबद्दल थोडीफार माहिती घेण्यासाठी यूट्यूबवर बरेच जण सर्च करतात. तर तुम्ही कॅलेंडर असे घ्या की ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक सणाविषयी, एकादशीविषयी, पौर्णिमेविषयी, अमावास्येविषयी, त्यानंतर राहुकालाविषयी, तसेच त्या कॅलेंडरमध्ये सणासुदीची पूर्ण माहिती असेल. त्यानंतर तुमचं राशी भविष्य देखील मागच्या पेजवर दिलेले असते. कालदर्शिका हे कॅलेंडर, म्हणजे कालनिर्णय हे कॅलेंडर खूप चांगले आहे, त्यावर सर्व माहिती दिलेली असते. त्यानंतर दिंडोरी प्रणीतचे देखील कालनिर्णय भेटते, जे की स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये भेटते. त्यावर तर अतिशय सुंदर आणि छान अशी माहिती दिलेली असते. तुम्ही ते देखील कॅलेंडर आणू शकता. आता प्रश्न असा आहे की कॅलेंडर लावायचे कोणत्या दिशेला व कोणत्या दिशेला कॅलेंडर लावल्यानंतर आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो. तर नवीन वर्षाची सुरुवात झाल्यानंतर आपण कॅलेंडर हे आणतो. हे कॅलेंडर आपल्याला आपल्या घराच्या पश्चिम किंवा पूर्व दिशेलाच लावायचे आहे. हे कॅलेंडर तुम्ही चुकूनही दक्षिण दिशेला लावू नका, कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. जर तुम्ही कॅलेंडर हे दक्षिण दिशेला लावले, म्हणजे दक्षिण दिशेच्या भिंतीवर लावले, तर तुमचे तोंड ज्यावेळेला तुम्ही त्या कॅलेंडरवर काही पाहता किंवा काही शुभ काम करण्यासाठी मुहूर्त बघत असता, त्यावेळेला तुमचे तोंड हे दक्षिण दिशेला होते व त्याचा परिणाम तुमच्या कामावर किंवा तुमच्या आरोग्यावर नक्कीच होतो. जर तुम्ही कॅलेंडर दक्षिण दिशेला लावले तर तुमच्या घरातील माणसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. असे म्हणतात की ती यमाची दिशा आहे, त्यामुळे यम आपले दिवस मोजायला सुरुवात करतो, अशी मान्यता आहे. तर त्यामुळे तुम्ही कॅलेंडर दिनदर्शिका ही पूर्व दिशेला किंवा पश्चिम दिशेला किंवा उत्तर दिशेला लावू शकता. जर तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी येत असतील, म्हणजे व्यवसायामध्ये काही अडथळे येत असतील, तर तुम्ही कॅलेंडर हे उत्तर दिशेला लावा. उत्तर दिशेला कॅलेंडर लावल्यानंतर तुमच्या व्यवसायातील अडचणी ह्या कमी होण्यास सुरुवात होईल. व पूर्व दिशेला जर तुम्ही कॅलेंडर लावले तर अतिउत्तम, कारण पूर्व दिशेला सूर्य उगवतो व सूर्य उगवल्यानंतर आपल्या पूर्ण म्हणजे पूर्ण संसारामध्ये किंवा आपल्या पूर्ण जगामध्ये ज्या प्रकारे प्रकाश येतो, त्याच प्रकारे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आर्थिक परिस्थिती सुधारवण्यासाठी देखील
जर तुम्ही कॅलेंडर पूर्व दिशेला लावले तर तुमच्या प्रश्नांचे उत्तरही तुम्हाला नक्कीच लवकरात लवकर भेटतील व तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात तुमच्या घरामध्ये आर्थिक सुधारणा करण्यासाठी किंवा कोणी कर्ज काढलेले असते ते कर्ज लवकर फेडण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश येईल. तर या व्हिडिओमध्ये आपण सांगितले की कॅलेंडर हे कोणत्या दिशेला लावावे, कोणत्या दिशेला लावू नये. तर या तर तुम्ही कॅलेंडर हे उत्तर दिशेला, पूर्व दिशेला व पश्चिम दिशेला लावू शकता. हे वास्तुशास्त्राचे नियम आहेत. आणि जर कोणाला यामध्ये विश्वास नसेल तर त्यांनी देखील यावर्षी या गोष्टीवर विश्वास ठेवून कॅलेंडर हे आपल्या घरामध्ये आणावे व पूर्व, पश्चिम किंवा उत्तर दिशेलाच लावून पाहावे. जर तुम्हाला काही फरक जाणवला तर याच व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा की हो, आम्ही हे असे म्हणजे कॅलेंडर हे उत्तर, पूर्व पश्चिम दिशेला लावून पाहिले व आम्हाला काहीतरी फरक जाणवला. जर तुम्हाला विश्वास असेल तर तुम्ही हे नक्कीच कराल याची मला पूर्ण खात्री आहे. त्या स्वामी समर्थांच्या व त्या भगवान विष्णूंच्या, महादेवाच्या व ब्रह्मदेवांच्या चरणी एकच प्रार्थना की सर्वांचे नवीन वर्ष हे खूप समृद्धीचे, भरभराटीचे आणि यशाचे जावो. आणि या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही चूक वाटली असेल तर माफ करा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायचे असतील किंवा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी तथ्य वाटत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा, छोट्याशा आणि सुंदर अशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. येणारे नवीन वर्ष हे सर्वांना सुख, समृद्धी आणि यशाचे जावो हीच त्या स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.